राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावतंय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, तर पुढील 24 तासात त्याचं चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचं कळतंय। चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील काही तासात चक्रीवादळ या 8 जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारचं चक्रीवादळ आपल्या आता महाराष्ट्रामध्ये काही तासांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होणार आहे। अवघ्या काही तासांमध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येणार असल्याची मोठी माहिती समोर येते। त्यामुळे सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सरकारनं सावधानीचा इशारा दिलेला आहे। या अवकाळी पावसाचा तसेच वादळी वाऱ्याचं मोठं संकट कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे ते लगेच पुढे पहा। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मागील 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळी वारा होता, त्यातच आता चक्रीवादळ येत असल्यानं शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। हे चक्रीवादळ खूप मोठं असल्यानं शेती पिकांची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आता सरकारकडून करण्यात आलेलं आहे। अवघ्या काही तासात हे चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यात दाखल होणार आहे। या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे व नागरिकांनी घराबाहेर न पडण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। गरजेच्या वस्तू घरीच आणून ठेवण्याचा आदेश दिलेले आहेत। चक्रीवादळामध्ये कुणी बाहेर पडू नये असं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येत आहे नक्की बघायचं आहे। बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण होतीये, त्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ गुजरात, बिहार आणि महाराष्ट्राच्या या 8 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे। या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महत्त्वाच्या 3 तारखांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलेलं आहे। या 3 तारखांना हे वादळ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दाट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असाल आणि या अवकाळी पावसाचं तसेच चक्रीवादळाचं मोठं संकट कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहे ते नक्की या ठिकाणी आता बघायचंय। तर बघा मित्रांनो, या 3 तारखांना महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात चक्रीवादळाचा धोका असल्याचं आता मित्रांनो या ठिकाणी समोर आलेलं आहे। या चक्रीवादळामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे। 8 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी सर्वांनीच काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलेलं आहे। अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरामध्ये एक विशेष परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे या चक्रीवादळाचा मोठा धोका होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येते। तर बघा, या ठिकाणी कोणकोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये ही चक्रीवादळ येत आहे त्या 8 जिल्ह्यांची नावे सांगते, लगेच बघा। तर हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार 15, 16 आणि 17 या 3 तारखेंना तसेच 18, 19, 20 मे रोजीही पुणे, मुंबई, नाशिक आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय। दुसरीकडे नाशिक आणि सातारा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर अहिल्यानगर आणि पुण्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड यांसह विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे।